मावळमधील तळेगाव दाभाडेमध्ये विकास कामांची पोलखोल करणारी घटना घडलेली आहे। मावळमधील तळेगाव दाभाडेमध्ये शहरातील डांबरी रस्त्यांच्या मधूनच अचानकपणे पाण्याचा प्रचंड फवारा उसळला। यावेळी रस्ताच फुटला की काय अशी भीती पसरली। हा थरारक आणि अचंबित करणारा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झाला। रस्त्याखालून टाकलेल्या पाईपलाईनच्या कामातला हलगर्जीपणा या निमित्ताने समोर आलेला आहे। हा सगळा पराक्रम कॉन्ट्रॅक्टरनं केलेला आहे। 1.5 वर्षांपूर्वी तळेगाव दाभाडे शहरात पाणीपुरवठा योजनेअंतर्गत रस्त्याखालून नवीन पाईपलाईन टाकण्यात आली होती। त्यानंतर रस्त्याचं डांबरीकरणही करण्यात आलं। पुढील आठवड्यात या पाण्याच्या योजनेचा शुभारंभ करण्याचं ठरलं, पण त्यापूर्वी नगर परिषदेकडनं शनिवारी पाईपलाईनची चाचणी घेण्यासाठी नव्या टाकीतनं पाणी सोडण्यात आलं। मात्र काही क्षणातच अचानकपणे रस्त्याच्या मधूनच पाण्याचा मोठा फवारा उसळला आणि डांबरी रस्ता फुटला की काय अशी भीती निर्माण झाली। आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात ट्विट करत निशाणा साधलेला आहे। महाराष्ट्रातील विकासाचं मॉडेल असं रोहित पवारांनी याला म्हटलेलं आहे। पुण्यात तळेगावमध्ये चक्क रस्त्याची डिलिव्हरी होऊन विकास जन्माला आला। जन्मल्याबरोबर विकास इतका वेगात धावायला लागला की धावता धावता मग मुंढवा भागात तो असा खड्ड्यात पडला। हे आहे महाराष्ट्रातल्या विकासाचं मॉडेल।